हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? मस्तच असायला हवं. मी भाविका स्वागत करते तुमचं आपल्या न्यू व्लॉगमध्ये. तर आज आहे पितृपक्षाचा शेवटचा दिवस, म्हणजे सर्वपित्री अमावस्या. हो, मला माहिती आहे व्हिडिओ थोडा लेट झाला आहे अपलोड करायला, पण नवरात्रीच्या सगळं पूजा मांडणी आणि हे सगळ्यामुळे हा व्हिडिओ थोडा लेट झाला. पण नवरात्रीचं करायचं ही महत्त्वाचंच होतं, म्हणून म्हटलं लेट झालं तरी चालेल. सकाळी सकाळी सगळ्यात अगोदर मी फुलं तोडून घेतले आणि आज संडे असल्यामुळे पूर्णाचे पप्पा घरी आहेत आणि असं सणावर काही राहिलं ना, मग त्यांची मला मदत होते. तर आजची देवपूजा तेच करणार होते, म्हणून फुलं अगोदरच तोडून ठेवले. आणि रांगोळी मात्र मला काढायची आहे. त्यांची पूजा झाल्यानंतर मग मी रांगोळी काढून घेतली. आता रांगोळी वगैरे हे कसं बायकांचेच काम असतात, म्हणून त्यांनी देवपूजा करून घेतली. ती भरपूर मोठी मदत होते आपल्याला. आणि श्राद्ध आज सर्वपित्री अमावस्या असल्यामुळे भरपूर प्रकार बनवायचे होते जेवणामध्ये, जे तुम्हाला पुढे मी सांगणारच आहे काय बनवलंय ते. आणि लहान बाळ राहिल्यावर तर मग आणि कोणी सोबत नसल्यामुळे कसं आपल्याला सगळं बघावं लागतं. त्यामुळे मग झाली देवपूजा, झाली, रांगोळी वगैरे केली. आणि पितृपक्षामध्ये ना खीरला जास्त महत्त्व असतं, तांदूळाची खीरला. म्हणून मग मी आज दूध न करता जास्त प्रमाणात दूध वापरायचं आणि खीर बनवणार आहे. आणि सगळ्या भाज्या मिक्स करून एक भाजी बनवली जाते, ती सगळ्यांकडेच बनवली जाते मला वाटतं. तर ते पण करायचं होतं, म्हणून सकाळी त्यांनी मला भरपूर साऱ्या भाज्या पण आणून दिल्या. आणि पुरण तर सुरुवातीला आपण उठल्याबरोबर, म्हणजे जर आंघोळ वगैरे करून पूजा केल्यानंतर सुरुवात करतो स्वयंपाकाची, तर पुरणच अगोदर लावतो. म्हणून मी पण तसंच केलेलं, पुरण लावलेलं होतं. पुरण शिजलं, आता त्याला गाळून घेते. आणि पुरण थोडं थंड होईपर्यंत मग पुढचेही कामं करायचे आहेतच. आता आमच्या इकडे काय करतात, उंबरठ्याला नैवेद्य देतात. श्राद्धाच्या दिवशी आपण असं डेलीची पूजा करतोच उंबरठ्याची, हळदी कुंकू वगैरे, हळदीचं लेपन वगैरे काही जण करतात. तर ह्या दिवशी काय असतं की पूर्वजांपासून असंच करत आलेले आहे. उंबरठ्याला स्वच्छ धुवून त्याची पूजा करायची आणि जे आपले पित्र असतात त्यांची नावं घेऊन त्यांना आमंत्रण दिलं जातं. की जेवणाचं जसं आपण आमंत्रण देतो ना, तसं सर्वजण या बुवा असं त्यांची नावं घेऊन, जेवढे पण आपले आजी आजोबा पंजोबा जे काही आपल्याला माहिती असतात त्यांचे सर्वांची नावं, आणि ज्यांची नावं माहीत नाही त्यांनाही आपण बोलून घ्यायचे की सगळेच जण या, असं आमच्याकडे केलं जातं. आता तुमच्याकडे पण असंच करतात तेही मला कॉमेंटमध्ये सांगा. तर पूजा केली. सुरुवातीला हळदीचं मी असं लेपन करून घेतलं उंबरठ्याला. तर हा मार्बलचं असल्यामुळे ना लेपन चांगलं होत नाही व्यवस्थित. असं लाकडाचं असतं तर ते असं पटकन चिपकतं, पण याला काही एवढं खास होत नाही. पण तरी मी केलं. नंतर मग चंदन, हळद, कुंकू, तांदूळ सगळं असं लाईनीला साईडच्या कमान जी असते त्यालाही करतात आणि उंबरठ्यालाही करतात. ते झाल्यानंतर आता माझ्या माहेरची मला या गोष्टीवर आठवण आली. माझ्या माहेरी ना भाजीपाले जे असतात, म्हणजे आपले दोडके, गिलके, याला जे फुलं असतात ना, मोठे पिवळ्या रंगाचे फुलं येतात, ते सेम जास्वंदाच्या फुलासारखेच असतात ते. आणि त्याला ते तोडून उंबरठ्यावर असं ठेवायचे पूजा करताना, म्हणजे घरोघरीच ते ठेवायचे. मग तिकडे फुलं राहायचे नाही म्हणून का मग ते पहिल्यापासूनच म्हणजे तसं ठेवलं जातं ते मला माहित नाही, कारण की तेव्हा आयडिया पण नव्हते की असं असतं. पण आता वाटतं की हां, तिकडे कदाचित फुलं नव्हते म्हणून मग ते भाजीचे जे आपले वेलचे फुलं यायचे ते ठेवत असतील असं मला वाटतं. तर पूजा वगैरे झाली आणि इकडनं नमस्कार करायचा, नंतर त्या बाजूला जाऊन नमस्कार करायचा, असं करायचं असतं. सगळा स्वयंपाक झाला. मी काही शूट करू शकले नाही स्वयंपाकाचं. इथे मिक्स भाजी, गुळाचे, गव्हाच्या पिठाचे घारले, उडदाचे वडे, कांदा भजी, मिक्स भजी, भाजींची पाटोडी, कढी आणि पुरणपोळी, खीर वगैरे, आमटी वगैरे, हे सगळं, तळणचे, पापडचे प्रकार, कुरड्याचे प्रकार, असं. पूर्णाचे पप्पा आता इथं श्राद्ध करतायत, टाकतायत तिथं. आमच्या इकडे असंच केलं जातं, घरामध्ये असं अंगारावर टाकतात. आणि मी तरी पण वरती पण कावघास पण ठेवते. आमच्या इकडे पूर्वजांपासून असंच करतात, अंगारांवर टाकतात. पण तरी मी अंगारांवर पण टाकते, म्हणजे टाकतात ते, आणि वरतीही ठेवते. तर इथे लेकराचं चालू आहे बघा, तो कसं कावळ्यांना बोलवतोय. तर खा 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 मुझे खा 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 असं पुरणपोळीवर सगळं जे आपण बनवलेलं असतं तो सगळा नैवेद्यावरती असं कावगासाठी आणलेला असतो आणि तो ठेवलेला आहे. खाली पण हे सगळं वस्तूंचा असं चुरा करून त्या अंगारांवर टाकलं जातं, असा नैवेद्य दाखवतात. म्हणजे
अगारी म्हणतात आमच्याकडे त्याला. आणि संध्याकाळच्या वेळेस मला क्रीम बनवून घ्यायची होतं, पूर्णाचं चालू होतं मला करू दे मला करू दे, आणि म्हणूनच ती एकदम खुश होती, तिला हो म्हटलं म्हणून. फर्स्ट टाइम काय टाकून देऊ की नाही? का टाकू म्हणजे मारा नाही आता परत नाही दिसत पण नाही त्याच्यामध्ये. आता जे मी क्रीम मध्ये टाकलं ते गुलकंद होतं, जे मी घरीच बनवलेलं होतं गुलाबाच्या पाकळींचं. तसं लेकराला चॉकलेट खूप आवडते, पण म्हटलं गुलकंद आहे तर मग गुलकंदच टाकते आणि त्याच्याने ते संपेल पण. छान पिंक कलर आलेला होता, लाईट पिंक कलर, आणि चव पण मस्त येत होती गुलाबाची, घरचं होतं म्हणून छान होतं ते. गुलकंद छान मिक्स झाल्यानंतर तिला म्हटलं टेस्ट कर, तर तिने टेस्ट केली आणि तोंड असं बनवत होती ती, वा खूप छान आहे. आणि तिचे एक्सप्रेशन बघून म्हटलं असं काय तोंड करते, मग म्हणते की मला गुलाब फ्लेवर आवडत नाही, तिला ही चॉकलेटच आवडते, आणि हल्लीच्या सगळ्यांना चॉकलेटच आवडतं. इकडे क्रीम बनवायचं चालू असल्यापासून आज ह्या साहेबांचं भरपूर सारं क्रीम खाल्लं गेलेलं होतं, आणि त्याला आईस्क्रीम खूपच आवडते, मग कोणताही फ्लेवर असो. चॉकलेट भरपूर आवडते त्याला, चॉकलेट फ्लेवरची, पण तरीही तर ठीक आहे म्हटलं खा बाबा. तर मुद्दाम प्लेट घेते पूर्ण त्याची, तर लगेच तो म्हणतो नाही माझं ठेव असं. तर असं चालतं त्यांचं. आता रात्रीच्या वेळेस ना मला खिचडी आणि सूप बनवायचं होतं. खिचडी मी भरपूर वेळेस दाखवली तुम्हाला कसं बनवते असं, पण सूपसाठी इथं मी शेवग्याच्या शेंगा शिजवून घेतल्या, म्हणजे कुकरमध्ये एक सिटी करून घेतली, आणि ते जे पाणी होतं त्यासहितच मिक्सरमधून फिरवून घेईल. पाणी खूप जास्त घ्यायचं नाही, नाहीतर मग प्रेशरमुळे पाणी बाहेर येऊ शकतं मिक्सरमधच्या भांड्यामधून. तर ते छान असं दळून घ्यायचं आणि गाळून घ्यायचं गाळणीने, पूर्णाची गाळणीने, किंवा मग जी गाळणी असेल आपल्याकडे. खूप पातळ गाळणी नको, थोडंसं तिला होल असायला हवे तरच ते छान गळतं म्हणून. आणि गाळून घ्यायचं, त्याचा हा कुच्चा असतो त्याच्यातही थोडंसं पाणी टाकायचं, परत गाळायचं, असं करून घ्यायचं. तर हे सूप ना 7-8 महिन्याच्या बाळापासून तर वयोवृद्ध सगळे घेऊ शकतात, खूप हेल्दी आहे, खूप त्याचे बेनिफिट्स आहेत. आता मी तुपाची फोडणी देते, त्याला तुपामध्ये थोडं जिरं टाकलं आणि लसूण टाकायचा, कांदा टाकायचा, टोमॅटो बारीक चिरून टाकला तोही चालतो, थोडं थोडं टाकायचं, खूप जास्त नाही. कढीपत्ता टाकायचा आणि थोडीशी तिखट टेस्ट येण्यासाठी मिरची घेतली मी, अद्रक लसूण बारीक चिरून टाकलेला आहे, आणि ते परतवून घ्यायचं. परतून झालं का मग अगदी थोडंसं पाव चमचा इतकं बेसन पीठ टाकलंय. त्याचे बेसन पीठमुळे काय होतं, एकदम स्मोकी फ्लेवर येतो याला सूपला. आणि ते फसफसायला लागलं का चिमूटभर हळद टाकायची, आणि लगेच मग आपलं गाळलेलं जे सूप आहे ते टाकायचं. आता याला उकळी आणायची, चवीनुसार मीठ टाकायचं, थोडीशी कोथिंबीर टाकायची, आणि गरमागरम हे सर्व करायचं. काय करतात नॉनव्हेजच्या सूपला, इतकं हेल्दी इतकं टेस्टी असतं ना, तर सगळ्यांना आवडेल, नक्कीच करून पहा. मी तर बनवलेलं सगळ्यांना खूप आवडलं, आणि सगळेजण सांगायचे की असंच बनवत जायचं. कारण कधी कधी शेतामधून गावाकडनं खूप साऱ्या शेंगा येतात ना, मग तेव्हा असं करायला काही हरकत नाही. एडिट करताना बॅकग्राऊंडला खूप आवाज येत असेल, कारण की इथं ग्लास कटिंगचा आहे, तर त्याचा कटरचा खूप आवाज येत असतो, तर कॉम्प्रोमाइज करून घ्या प्लीज. तर चला मग आजचा हा व्लॉग ह्या गरमागरम सूपवर संपवते. असा होता आजचा दिवस. कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, अशाच व्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जे पण मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. चला मग मी पुन्हा भेटते, तोपर्यंत धन्यवाद.